आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शब्दयोगी अवयव म्हणजे शब्दयोगी हा चॅप्टर बघणार आहेत मित्रांनो. तर शब्दयोगी अवयव ह्या चॅप्टर मध्ये आपण काय काय बघणार आहोत. अगोदर शब्दयोगी अवयव म्हणजे काय, शब्दयोगी अवयव म्हणजे काय आणि त्याच्यानंतर शब्दयोगी अवयव आणि क्रियाविशेषण अवयव याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. सर्वात जास्त मुलं मित्रांनो तिथं कन्फ्युज होतात आणि मुलांचा प्रॉब्लेम तेच आहे मित्रांनो. क्रियाविशेषण तर असतात पण क्रियाविशेषण हे जर नामाला जर लागले तर ते शब्दयोगी अवयव होतात आणि ते कसे होतात ते बघू मित्रांनो. तर शब्दयोगी अवयव म्हणजेच काय, वाक्यातील नाम किंवा सर्व नाम किंवा नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी म्हणतात. बघा मित्रांनो, नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दयोग नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला मित्रांनो शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अवयव म्हणतात मित्रांनो. तर अविकारी शब्द म्हणजे काय, अविकारी शब्द म्हणजे लिंग वचन पुरुष याच्यामध्ये बदल होत नाही त्यांना अविकारी म्हणतात मित्रांनो. आणि लिंग वचन पुरुष याच्यामध्ये बदल होते त्याला विकारी म्हणतात मित्रांनो. जर तुम्हाला 8 जातीपैकी कोणते शब्द विकारी आहेत आणि कोणते शब्द सव्ययी आहेत, अविकारी आहेत, विकारी शब्दांना सव्यय म्हणतात आणि अविकारी शब्दांना अवयव म्हणतात. तर याच्यामध्ये जर तुम्हाला कन्फ्युज होत असेल तर मित्रांनो तुम्ही मागच्या टॉपिक शब्दांचे जाती हा टॉपिक बघून घ्या मित्रांनो. तिथं मी तुम्हाला व्यवस्थित कोणते शब्द अविकारी आहेत आणि कोणते विकारी आहेत हे मी तुम्हाला सांगितले मित्रांनो. त्याच्यानंतर शब्दयोगी अवयव. तर मित्रांनो उदाहरण आहे शब्दयोगी अवयव कोणकोणते आहेत. शब्दयोगी अवयव म्हणजे काय मित्रांनो, तर शब्दयोगी अवयव म्हणजे नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जे शब्द जोडून येतात मित्रांनो त्याला शब्दयोगी. तर मित्रांनो इथं नाम कोणतं आहे, झाडा आहे, झाडावर बसला, पक्षी झाडावर बसला मित्रांनो. हा झाड हा आहे नाम आहे आणि शब्दयोगी अवयव कोणता आहे, शब्दयोगी अवयव वर आहे, तर मित्रांनो शब्दयोगी अवयव हे झाडावर शब्दयोगी अवयव हे नामाला जोडून येतात म्हणजे झाड हा नाम आहे. पण मित्रांनो शब्दयोगी अवयव करण्यापूर्वी शब्दयोगी अवयव जोडण्यापूर्वी हे मित्रांनो पूर्ण दुसऱ्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला लिहून देणार आहे मित्रांनो. शब्दयोगी अवयव, शब्दयोगी हा वर शब्दयोगी अवयव जोडण्यापूर्वी मित्रांनो ज्या नामामध्ये नामाचे सामान्य रूप करायला लागते मित्रांनो. तर इथं झाड हा नाम आहे मित्रांनो. जर तुम्हाला सामान्य रूप करता येत नसेल तर एकदा सांगून टाकता मित्रांनो. आणि जर तुम्हाला सामान्य रूप सर्वांचं व्यवस्थित चॅप्टर कधी शिकायचे असेल तर फक्त चा प्रत्यय लागा मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांचे सामान्य रूप करता येईल. काही रूल नियम पाठ करण्याची आवश्यकता नाही. झाड हा आहे मित्रांनो. तर आपण ह्या झाडाला चा प्रत्यय लाव मित्रांनो. झाडाचा मित्रांनो आपण झाडचा म्हणू काय, झाडचा आपण म्हणू शकत नाही मित्रांनो, मिनिंग येत नाही. तर झाडाचा हा, तर इथून चा हा शब्द काढून टाका मित्रांनो, काढून टाका मित्रांनो. तर झाडा हा झाला सामान्य रूप मित्रांनो, सामान्य रूप. तर सामान्य रूप जेव्हा आपण शब्दयोगी अवयव जोडतो तेव्हा नामाचे सामान्य रूप करायला लागते मित्रांनो. आणि सामान्य रूप करण्याची साधी ट्रिक आहे, चहा प्रत्यय लावा. जो चहा अगोदर नाम शोधा आणि त्याला चा प्रत्यय लावा. जो मिळणारा आता झाड आहे मित्रांनो, झाडाचा आपण झाडचा म्हणू शकत नाही, झाडाचा चांगला दिसते म्हणून चहा काढा आणि जो हा उरलेला असतो तो सामान्य नाम असते मित्रांनो. उदाहरणार्थ अजून एक उदाहरण बघा, सामान्य नामाचा बेडूक आपण बेडका चा म्हणतो मित्रांनो, बेडका चा,
काचा का हा सामान्य, तर बेडूकचा सामान्य रूप काय झालं मित्रांनो, बेडकाचा, हा झाला सामान्य रूप मित्रांनो. हे वर, हा जो वर शब्द लागलाय मित्रांनो, हा वर क्रियाविशेषणामध्ये पण असते. क्रियाविशेषणामध्ये पण हा हा जो वर आहे शब्द मित्रांनो, हा क्रियाविशेषण पण असते. क्रिया वर हा शब्द क्रियाविशेषण पण असते. क्रियाविशेषण पण असते मित्रांनो. हे वर हा शब्द हा क्रियाविशेषण, जसे क्रियाविशेषण वर, खाली, आत, बाहेर, बाहेर इत्यादी. बाहेर हे शब्द मित्रांनो जेव्हा नामाला जोडून येतात तेव्हा शब्दयोगी अवयव म्हणतात, आणि जे हे सेपरेट असतात तेव्हा क्रियाविशेषण असतात मित्रांनो. शब्दयोगी अवयव आणि क्रियाविशेषणामध्ये बेसिक डिफरन्स आहे मित्रांनो. जेव्हा हे नामाला जोडून येतात, वर वर नामाला जोडून आले मित्रांनो, म्हणजेच हा जेव्हा नामाला जोडून येते तेव्हा शब्दयोगी अवयव होते, आणि हे सेपरेट असतात. म्हणजे सेपरेट म्हणजे पक्षी वर बसला, बसला. तर मित्रांनो जर तुम्हाला परीक्षेमध्ये शब्दयोगी अवयव ओळखा म्हणून जर आला, तर ज्या नामाला जोडून येतात क्रियाविशेषण त्यांना आपण शब्दयोगी अवयव म्हणतात मित्रांनो. आणि जे पक्षी वर बसला, तर मित्रांनो हा सेपरेट आहे. पक्षी वर बसला तो सेपरेट आहे, तर त्याला आपण क्रियाविशेषण अवयव म्हणतो. हा मित्रांनो बेसिक डिफरन्स. जर आपण शब्दयोगी अवयव हे जोडला नाही, वाक्यात जोडला नाही, नामाला जोडला नाही, तर त्याला मिनिंगफुल अर्थ येत नाही मित्रांनो. बघा मित्रांनो, हा समजला ना, पुसून टाकतो. हा झाडा, हा पक्षी झाडावर बसलाय, म्हणजे पक्षी आपण असा जर लिहिला शब्दयोगी अवयव आपण काढून टाकू थोड्या वेळ. पक्षी झाडा, झाडा बसला, 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 पक्षी झाडा बसला, असा कुठं वाक्य आहे का मित्रांनो? हा वाक्य नाही आहे. याला अर्थ प्राप्त होत नाही, याला मिनिंगफुल अर्थ प्राप्त होत नाही तेव्हा जेव्हा आपण नामाला शब्दयोगी अवयव जोडत नाही तेव्हा. आणि पक्षी झाडावर बसला ना, जर मित्रांनो हा झाला शब्दयोगी अवयवाचा, तर मित्रांनो शब्दयोगी अवयव हे वाक्याला अर्थ पूर्ण करतात. आणि क्रियाविशेषणामध्ये जर तुम्ही जोडले नाही जोडले तरी काही फरक पडत नाही, असं आहे मित्रांनो, काही फरक पडत नाही. क्रियाविशेषणाचा हा बघा मित्रांनो, तो 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 झाडावर बसला, किंवा तो झाडावर बसला म्हणू शकतो आपण. तो दोरीने वर गेला, तो आपण झाडावर बसला, तो दोरीने दोरीने वर गेला, गेला, तो दोरीने वर गेला. मित्रांनो जसा आपण इथून वर हा शब्द काढला, वर हा शब्द काढला, तर झाड, पक्षी झाडा बसला. आता इथून आपण वर हा शब्द काढू, तो दोरीने गेला, गेला. हा झाला मित्रांनो क्रियाविशेषण अवयव. क्रियाविशेषण, क्रियाविशेषण, विशेषण अवयव, क्रियाविशेषण अवयव. तो दोरीनं गेला, म्हणजे याच्यात मध्ये जोडलं आणि नाही जोडलं तरी काही फरक पडत नाही क्रियाविशेषणामध्ये मित्रांनो. आणि जेव्हा म्हणजे क्रियाविशेषणामध्ये तुम्ही जोडल्या नाही जोडल्या तरी काही फरक पडत नाही, त्याला अर्थ प्राप्त होते. पण मूळ अर्थामध्ये, पण शब्दयोगी अवयवामध्ये जर तुम्ही जोडले नाही तर मिनिंग चेंज होते मित्रांनो. याच्या अगोदर सामान्य रूप करायला लागते. आणि जे शब्द, मग हे झाले मित्रांनो. आतापर्यंत आपण काय शिकलं? शब्दयोगी अवयव म्हणजेच काय? नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येते त्याला शब्दयोगी म्हणतात. दुसरा आपण काय शिकला की नामाचे शब्दयोगी अवयव जोडताना नामाचे अगोदर सामान्य रूप करायला लागते. हे सामान्य रूप तुम्ही जर तुम्हाला येत नसेल तर हा मी तुम्हाला सांगितले, कोणत्याही शब्दाला चा हा प्रत्यय बघा. त्याच्यानंतर मग शब्दयोगी अवयव का महत्वाचे असतात? कारण की ते ओळखायचे कसे, का महत्वाचे असतात? जेव्हा आपण शब्दयोगी जोडतो तेव्हा वाक्याला अर्थ प्राप्त होते, आणि क्रियाविशेषणांना
शब्दयोगी जोडते तर शब्दयोगी जोडतो तेव्हा नाम वाक्याला अर्थ प्राप्त होते, आणि जेव्हा शब्दयोगी आपण काढतो तेव्हा वाक्य अर्थहीन होते, म्हणजेच वाक्याला अर्थ प्राप्त होत नाही. हे जे आपण हे जे वर खाली हे वर जोडतो मित्रांनो, जे नामाला, ते क्रियाविशेषणच असतात. तर क्रियाविशेषण आणि शब्दयोगी अवयव जर तुम्हाला ओळखा म्हणून आले तर क्रियाविशेषण हे सेपरेट असतात आणि शब्दयोगी अवयव हे नामाला जोडून येतात. याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. हे झाले. आता त्याच्यानंतर आहे शुद्ध शब्दयोगी. शुद्ध शब्दयोगी अवयव. शुद्ध शब्दयोगी अवयव. शुद्ध शब्दयोगी अवयव. शब्दयोगी अवयव. शुद्ध शब्द योगी अवयव. तर शुद्ध शब्द योगी अवयव म्हणजे काय मित्रांनो, जे शब्द नामाला तर जोडून येतात, जे शब्द योगी अवयव नामाला तर जोडून येतात, पण त्याचे सामान्य रूप होत नाही. आणि नामाला जर शब्द योगी अवयव जोडायचे असेल तर त्याला अगोदर नामाचे सामान्य रूप करायला लागते मित्रांनो. ते कोणकोणते शब्द आहेत? च देखील, पण मात्र, सुद्धा. अशा पद्धतीने पाठ करा मित्रांनो. च देखील, पण मात्र, सुद्धा. तर आता आपण दुसरा घेऊ मित्रांनो. चला, आतापर्यंत आपण काय बघितलं? शब्दयोगी म्हणजेच काय, शब्दयोगी म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण बघितलं शब्दयोगी आणि शब्दयोगी अवयव आणि क्रियाविशेषण अवयव याच्यामध्ये डिफरन्स काय आहे ते बघितलं. तर मित्रांनो, एकदा आपण रिव्हिजन करून घेऊया. शब्दयोगी अवयव म्हणजे काय? वाक्यातील नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी म्हणतात मित्रांनो. शब्दयोगी अवयव म्हणजेच काय? वाक्यातील नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी म्हणतात. पण आपला प्रॉब्लेम काय होता मित्रांनो, वर हे क्रियाविशेषण हेच जर शब्दयोगी अवयवांना जोडून आले, जर क्रियाविशेषण हे नामाला जोडून आले तर ते शब्दयोगी होतात. आपण उदाहरणात बघितलं होतं, वर, खाली, आत, बाहेर, आत, नंतर, हे सर्व क्रियाविशेषण आहेत. पण ते जर नामाला जोडून आले तर ते काय होतात? शब्दयोगी अवयव. त्याच्यानंतर आपण उदाहरण पण बघितलं होता मित्रांनो. पक्षी झाडावर बसला. तर पक्षी झाडावर बसला हा जर आपण शब्दयोगी अवयवांना जर आपण शब्दाला शब्दयोगी अवयव जोडत नाही तेव्हा वाक्याचा अर्थहीन होते मित्रांनो. आणि क्रियाविशेषणाला शब्दयोगी अवयव जोडला नाही तरी त्याच्या अर्थावर काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर आपण शुद्ध शब्दयोगी अवयव कोणते आहेत? शुद्ध शब्द योगी अवयव म्हणजेच काय? जेव्हा आपण शब्दयोगी अवयव जोडतो तेव्हा नामाचे सामान्य रूप करायला लागते. तर जे तुम्हाला सामान्य रूप जर करता येत नसेल तर चा हा प्रत्यय साधी ट्रिक आहे मित्रांनो. कोणत्याही शब्दाला चा हा प्रत्यय लावा, हे आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं चा हा प्रत्यय आणि शुद्ध शब्दयोगी म्हणजे ते नामाला तर जोडून येतात पण त्याचे सामान्य रूप होत नाही. आणि आपण जेव्हा शब्दयोगी अवयव जे सामान्य रूपामध्ये बदल होते, कारण की जेव्हा आपण शब्दयोगी अवयव करतो तेव्हा शब्दयोगी अवयव जोडतो तेव्हा सामान्य रूपामध्ये आपल्याला बदल करायला लागते. आणि ज्या शब्दामध्ये सामान्य रूपामध्ये बदल होत नाही त्यांना काय म्हणतात? शुद्ध शब्दयोगी अवयव मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघितला होता शुद्ध शब्दयोगी अवयव आणि क्रियाविशेषण अवयव याच्या मधील डिफरन्स. तर हे मित्रांनो पॉइंट आहेत आणि हे एक्झाम मध्ये आलेले आहेत मित्रांनो. आता त्याच्यानंतर आपण डिटेल मध्ये मी इथं नोट्स लिहिले आहेत मित्रांनो, ते बघा. याची शब्दयोगी अवयवाची व्याख्या काय आहे मित्रांनो? वाक्यातील आपण बघितलं होतं वाक्यातील नाम किंवा सर्वनाम याच्या वाक्यातील इतर शब्दाशी असणारा संबंध
दर्शविणाऱ्या अविकारी शब्दाला, मित्रांनो याला अविकारी शब्द हा का म्हटलेले आहे, कारण की शब्दाची 8 जातीपैकी हे एक जात आहे मित्रांनो. तर कोणत्या जाती अविकारी आहेत आणि कोणत्या जाती विकारी आहेत. तर मित्रांनो अविकारी म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये नाम, ज्याच्यामध्ये लिंग वचन पुरुष याच्यामध्ये बदल होत नाही, त्याला म्हणतात मित्रांनो अविकारी शब्द. आणि विकारी शब्द म्हणजेच ज्याच्यामध्ये लिंग वचन पुरुष याच्या नामामध्ये याच्यामध्ये बदल होते त्याला विकारी शब्द म्हणतात मित्रांनो. तर वाक्यातील नाम किंवा सर्वनाम याच्या वाक्यातील इतर शब्दाशी असणारा संबंध दर्शविणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अवयव म्हणतात मित्रांनो. शब्दयोगी हे डेफिनेशन एक्झाम मध्ये विचारतात मित्रांनो. त्याच्यानंतर दुसरी अजून डेफिनेशन आहे मित्रांनो एकदम साधी आणि साधारणपणे, नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात, शब्दयोगी. तेच आहे मित्रांनो, नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अवयव म्हणतात. शब्दयोगी अवयव म्हणतात. उदाहरणार्थ मागे पण आपण बघितलं होतं मित्रांनो, मी झाडावर बसलो. मी झाडाखाली बसलो. तर हा आहे मित्रांनो शब्दयोगी अवयव. जेव्हा शब्दयोगी अवयव जोडण्याचे अगोदर त्या नामाचे सामान्य रूप करायला लागते मित्रांनो. जसं आहे झाड आहे. झाड हा मूळ शब्द आहे मित्रांनो. हा मी मागे पण सांगितलं, इथं पण हा झाड आहे. झाड. तर आपल्याला याच्या सामान्य याला आपण चा शब्द जोडायचा. झाडचा हा असा बरोबर वाटते का, नाही. तर सामान्य रूप कसा करतात मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो. पण एक झाडचा हा बरोबर वाटत नाही, म्हणजे हा नाही, झाडाचा होईल मित्रांनो. झाडाचा. तर मग हा चा काढून टाका. तर सामान्य रूप काय झालं आपलं, झाडा. तर तोच मित्रांनो जेव्हा आपण शब्दयोगी अवयव जोडतो तेव्हा त्याला आपण सामान्य रूप करायला लागते त्या शब्दाचे, तेव्हा आपण शब्दयोगी जोडतो मित्रांनो. तर झाड आहे हा मूळ शब्द मित्रांनो. झाड हा मूळ शब्द आहे. झाडा हा सामान्य रूप झाला आणि त्याला आपण शब्दयोगी जोडतो. तर तो झाडाखाली बसला. दुसरा उदाहरण आहे मित्रांनो, तो जर मित्रांनो आपण याला मी झाडा बसला असा जर म्हटला मित्रांनो आपण, जर कधी शब्दयोगी अवयव जोडला नाही तर या अर्थामध्ये, म्हणजे ह्या वाक्यामध्ये मिनिंगफुल येत नाही मित्रांनो. त्याचा अर्थ चेंज होते, मूळ वाक्याचा अर्थ चेंज होते. मी झाडा बसलो म्हणजे काय, काही नाही झाला. आणि त्याला आपण झाडा खाली किंवा झाडावर बसलो तर याला अर्थ प्राप्त होते मित्रांनो. तर अर्थ प्राप्त होते म्हणजे जेव्हा आपण शब्दयोगी अवयव शब्द जोडत नाही तेव्हा अर्थ प्राप्त होत नाही मित्रांनो. तर अर्थहीन होते. त्याच्यानंतर मित्रांनो कधी कधी शब्दयोगी अवयव हे क्रियापदांना पण जोडून येतात आणि क्रियाविशेषण अवयवांना जोडून येतात. कधी कधी हे क्रियापदांना जोडून येतात आणि क्रियाविशेषांनाही जोडून येतात मित्रांनो. तर याच्यामध्ये आपण डिफरन्स बघितलं होतं की आपली सर्वात मोठी प्रॉब्लेम स्टुडंटची क्रियाविशेषण अवयव आणि शब्दयोगी अवयव याच्यामध्ये कन्फ्युज होतात मित्रांनो. तर याच्यामध्ये तुमचा प्रॉब्लेम दूर होणार आहे मित्रांनो. तर बसल्यावर हा बघा मित्रांनो इथं आहे वर हा शब्दयोगी आहे. पण हा बसल्या आणि ह्या परवापासून हे बघा क्रियापदांना पण आहे आणि क्रियाविशेषणांना पण आहे. बस म्हणजे हा क्रियापद झाला मित्रांनो. बसल्या बस हा आहे मित्रांनो बस. तर मित्रांनो याला आपल्याला चा शब्द जोडायचा. बसल्याचा म्हणजे हा चा आहे मित्रांनो. शब्दयोगी अवयव शब्द जोडताना अगोदर त्या शब्दाच्या सामान्य रूप करायला लागते. तर आपल्याला हा बस आहे. तर आपल्याला सामान्य रूप करण्याची ट्रिक आपण मागे बघितलं आहे की चा हा प्रत्यय जोडाचा. तर आपण बसचा असा लिहून का, असा लिहिणार का, नाही, बसचा नाही, तर बसल्याचा
चा, बसल्याच्या, बसल्याच्या हा चा शब्द काढून टाका मित्रांनो, हा चा शब्द काढून टाका. तर इथं काय होईल? बस, बसल्या, बसल्या, बसल्या हा झाला मित्रांनो सामान्य शब्द, सामान्य रूप, आणि हा झाला मूळ शब्द. तर त्याचप्रमाणे मित्रांनो परवापासून, परवाचा म्हणजे परवाचा सामान्य रूप परवाच होते मित्रांनो. तर परवापासून हे म्हणजे कधी कधी क्रियापदांना पण जोडून येतात आणि क्रियाविशेषणांना पण जोडून येतात मित्रांनो. पण शब्दयोगी अवयव जोडण्याच्या अगोदर त्याला आपल्याला त्याचे सामान्य रूप करायला लागते मित्रांनो. तर शुद्ध शब्द हे बघा मित्रांनो, मी इथं लिहून ठेवलेले सामान्यतः शब्दयोगी अवयव लावण्यापूर्वी नामाचे सामान्य रूप करावे लागते. नामाचे सामान्य रूप करावे लागते. शब्दयोगी अवयव, जे शब्दयोगी अवयव, शुद्ध शब्दयोगी अवयव पण आपण बघितला होता मित्रांनो. जे शब्दयोगी अवयव हे नामाला जोडून तर येतात, पण त्याचे सामान्य रूप होत नाही, त्याला शुद्ध शब्दयोगी अवयव असे म्हणतात मित्रांनो. तर ते शुद्ध शब्दयोगी अवयव कोणकोणते आहेत? एक वेळा बघा मित्रांनो. नामाला जोडून तर येतात, परंतु नामाचे सामान्य रूप होत नाही, त्यांना शुद्ध शब्दयोगी अवयव म्हणतात मित्रांनो. ते शब्द कोणते आहेत? शब्द आहेत च, मात्रा, पण, देखील, सुद्धाना. मित्रांनो हे पाठ कसे करायचे, लक्षात कसे ठेवायचे, मराठी व्याकरण थोडा पाठांतर वर पण आहे मित्रांनो, पाठांतर पद्धती आहे. च, मात्रा, पण, देखील, सुद्धा. तुम्ही मित्रांनो हा पूर्ण सेंटेन्स लक्षात ठेवून टाका. च, मात्रा, पण, देखील, सुद्धा. मी पण त्याच पद्धतीने जेव्हा अभ्यास केला त्याच पद्धतीने मी हे शब्द आठवून ठेवले मित्रांनो. च देखील, पण, मात्र, सुद्धा, च देखील, पण, मात्र, सुद्धा. म्हणा मित्रांनो 10 वेळा म्हटणार च देखील, पण, मात्र, सुद्धा, च देखील, पण, मात्र, सुद्धा असे 10 वेळा जर म्हटला तर तुम्हाला आजच लक्षात येऊन जाईल. त्याच्यानंतर याच्यावर उदाहरण आहे मित्रांनो शुद्ध शब्दयोगी. शुद्ध शब्दयोगी अवयव याच्यावर झाडावर, झाडावर तुम्ही पण, झाडावर तुम्ही पण. मित्रांनो डॉक्टर तुम्ही पण, झाडावर तुम्ही पण हा पण उदाहरण होता मित्रांनो. आणि झाडावर तुम्ही पण दुसरा आहे आई देखील माझ्यासोबत येणार नाही. तर बघा मित्रांनो हा पण आहे इथं आणि देखील पण इथं आहे. अशा पद्धतीने एक्झाम मध्ये उदाहरण राहतात मित्रांनो. त्याच्यानंतर आहे पुढे. मी मागेच तुम्हाला सांगितलं मित्रांनो की वाक्यामध्ये क्रियाविशेषण अवयव, शब्दयोगी अवयव, क्रियाविशेषण अवयव हे जर नामाला जोडून आले तर ते शब्दयोगी अवयव होतात, आणि ते जर सेपरेट असले तर ते क्रियाविशेषणच असतात. जे शब्दयोगी अवयव नामाला जोडून येतात ते क्रियाविशेषणच असतात मित्रांनो. पण क्रियाविशेषण नामाला जोडून आले तर ते शब्दयोगी बनतात, आणि जोडून नाही आले तर क्रियाविशेषणच असतात. तर तेच आहेत मित्रांनो. नोट बघा. पुढे, मागे, पुढे, मागे, वर, खाली, आत, बाहेर, नंतर हे मूळची क्रियाविशेषणे आहेत मित्रांनो. क्रियाविशेषणे आहेत, परंतु ती नामाला जर जोडून आले तर शब्दयोगी अवयवाचे काम करतात, म्हणजे शब्दयोगी अवयव होतात. तर उदाहरण बघा मित्रांनो. तो पक्षी झाडावर बसला, तो पक्षी झाडावर बसला. तर झाडावर म्हणजेच तो पक्षी झाडावर बसला, तर झाडावर, झाडावर, तर वर आहे मित्रांनो हा शब्दयोगी अवयव, बसला तर हा शब्दयोगी अवयव मित्रांनो. तर उदाहरणार्थ जर आपण वर हा शब्द काढला, पक्षी झाड बसला, पक्षी झाड बसला, तिथं काही अर्थ प्राप्त होत नाही मित्रांनो, आणि तो झाला शब्दयोगी. आणि तो पक्षीवर बसला तर हा क्रियाविशेषण, कारण की हाच वर हा नामाला जोडून आलेला आहे आणि वर हा नामाला जोडून आलेला नाही आहे, म्हणून तो क्रियाविशेषण झाला मित्रांनो. त्याच्यानंतर आहे शब्दयोगी अवयव आणि क्रियाविशेषण अवयव, याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, मुलं कन्फ्युज कुठं होतात ते बघा मित्रांनो एकदा. हा पण तुम्हाला समजला नसेल पण इथं तुम्हाला समजून जाईल असे मी ह्या करतो मित्रांनो. शब्दयोगी अवयव आणि क्रियाविशेषण अवयव याच्यामध्ये डिफरन्स बघा मित्रांनो. शब्दयोगी अवयवाचा काम काय आहे, क्रियाविशेषण अवयव असतात
पण क्रियाविशेषण अवयव जर नामाला जोडून आले तर ते शब्दयोगी अवयव होतात ना, जर नामाला जोडून आले नाही तर ते क्रियाविशेषणच असतात. हा लक्षात ठेवा मित्रांनो. तर शब्दयोगी अवयव आणि क्रियाविशेषण अवयव. क्रियाविशेषण अवयव. घरासमोर एक झाड आहे. घरासमोर एक झाड आहे. अचानक साप समोर. घरासमोर एक झाड आहे. तर मित्रांनो हा समोर आहे. समोर समोर आहे हा शब्दयोगी झाला. आणि अचानक साप समोर आला. मित्रांनो हा समोर हा शब्दयोगी आहे. हा नामाला जोडून आलेला आहे म्हणून हा काय झाला शब्दयोगी झाला. आणि अचानक साप समोर आला म्हणजे हा समोर हा सेपरेट आलाय मित्रांनो म्हणून हा क्रियाविशेषण झाला. जर आपण समोर काढलं तर अर्थामध्ये चेंज होईल मित्रांनो. घरा एक झाड आहे. घरा एक झाड आहे. तर घरा एक झाड आहे अर्थ म्हणजे मिनिंग चेंज होते मित्रांनो. अर्थ चेंज होते. आणि इथं जर समोर काढलाही तरी समोर काढलाही तरी क्रियाविशेषणामध्ये काही प्रॉब्लेम होत नाही. अचानक साप समोर आला. प्रॉब्लेम आला का? नाही. अचानक साप आला काही प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो. त्याच पद्धतीने म्हणजेच शब्दयोगी अवयवामध्ये जर शब्दयोगी अवयव जोडला नाही तर शब्दाचा वाक्याचा अर्थ चेंज होतो. आणि क्रियाविशेषण अवयवामध्ये तो जोडलाही नाही तरी काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, त्या दोघांमध्ये पडू नकोस. त्या दोघांमध्ये पडू नकोस. इथं मित्रांनो शब्दयोगी अवयव कोणता आहे? मध्ये शब्दयोगी अवयव हे नामाला किंवा नामाचे कार्य करण्याला शब्दाला जोडून येतात. ते हे जोडून आलेले आहे. आणि जर शब्दयोगी अवयव जर या नामामधून मध्ये हा शब्दयोगी अवयव काढला तर वाक्यामध्ये मीनिंग चेंज होते मित्रांनो. त्या दोघांमध्ये पडू नकोस. त्या दोघा पडू नकोस मीनिंग येत नाही मित्रांनो. आणि जर आपण त्या दोघांमध्ये हा अर्थ लावला दोघांमध्ये जर लावला तर त्या वाक्याला अर्थ प्राप्त होते मित्रांनो. आणि तू मध्ये पडू नकोस हा सेपरेट आहे मित्रांनो. आणि हा नामाला जोडून आलेला आहे म्हणून का बोलतोस तू का बोलतोस तर मध्ये हा शब्द काढलाही तरी वाक्यामध्ये चेंज होत नाही. अर्थहीन होत नाही. तू का बोलतोस काही चेंज होत नाही मित्रांनो. त्याचप्रमाणे तो झाडावर बसला. तो झाडावर बसला. तो दोरीने वर गेला मित्रांनो. त्याच पद्धतीने इथं पण आहे नामाला जोडून आलेला आहे ना. जर हा काढलाही तर काही इथं फरक पडते तिथं फरक पडत नाही. त्याच्यानंतर आहेत मित्रांनो काही शब्दयोगी हे नाम साधित असतात मित्रांनो. नाम साधित आहे की विशेषण साधित आहे धातू साधित आहे असे प्रश्न एक्झाम मध्ये येतात मित्रांनो याच्यावर. तर हे नाम साधित अवयव कोणते आहेत मित्रांनो? जेव्हा नामाच्या सामान्य रूप आपण जेव्हा करतो तेव्हा कडे प्रमाणे मध्ये पूर्वी सामान्य रूप झाल्यानंतर हे शब्द जोडायला लागतात मित्रांनो. जसं आहे कडे प्रमाण मध्ये पूर्वी विषयी हाती पायी योग्य. मित्रांनो तुम्हाला प्रमाणे हा शब्द कोणता आहे? नाम साधित आहे की नाम साधित शब्दयोगी आहे का असं म्हणून विचारतात. त्याच्यानंतर मित्रांनो विशेषण साधित शब्दयोगी आहेत. सम समान सारखा सहित विरुद्ध योग्य. मित्रांनो हे शब्द कसे लक्षात ठेवायचे मी तुम्हाला सांगतो. सम झाला, समान झाला, सारखा झाला आणि सहित झाला. हे तुम्ही चारही शब्द सारखे वाटतात मित्रांनो. सम, समान, सारखा, सहित. त्याच्यानंतर मित्रांनो विरुद्ध आणि योग्य. सहित आहे म्हणजे सरळ आहे त्याच्या विरुद्ध लिहा म्हणजे आणि योग्य. हे मित्रांनो या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. पाठच करून घ्या मित्रांनो. सम, समान, सारखा, सहित, सहितच्या विरुद्ध, सहित म्हणजे सरळ पकडा आणि त्याच्या विरुद्ध आणि योग्य. ते धातू साधित. त्याच्यानंतर मित्रांनो धातू साधित हे शब्द धातू साधित शब्दयोगी होय. देखील, पावतो, करिता, लागी, लागून. हे मित्रांनो साधित शब्द म्हणजेच एखाद्या मूळ धातूला प्रत्यय लागून तयार झालेले जे शब्द असतात त्यांना धातू साधित म्हणतात मित्रांनो. तर इथं कोणता आहे? देख आहे. इथं आहे देख. देख, 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 देख. देखला प्रत्यय लागला आहे मित्रांनो इल.
इल लागलाय, देखील, आणि पावतो, पाव, पाव. तर याला मित्रांनो शब्द प्रत्यय लागला आहे तो, आणि करिता, कर, त्या, हा शब्द लागलेला आहे मित्रांनो. तर धातू साधित शब्द योगी हे पण मित्रांनो कसे लक्षात ठेवायचं. देखील, देखील पावतो करिता, तुला देखील पावतो करिता, लागी, लागून. हे मित्रांनो 2 लक्षात ठेवा तुम्ही, आणि हे 3 लक्षात ठेवा मित्रांनो. देखील, पावतो करिता. त्याच्यानंतर आहे क्रियाविशेषण अवयव. क्रियाविशेषण क्रियाविशेषण साधित अवयव. क्रियाविशेषण साधित म्हणजे क्रियेबद्दल, क्रियापदाबद्दल माहिती देणारे शब्दांना, विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषण म्हणतात. म्हणजे वरून, खालून, मागून, पुढून असे जे शब्द असतात मित्रांनो, आतून, जवळून, ते क्रियाविशेषण असतात. आणि संस्कृत शब्द साधित अवयव पर्यंत, विना, सक्षम, हे 3च शब्द आहेत मित्रांनो. यांना पण तुम्ही लक्षात ठेवून टाका. पर्यंत, विना, सक्षम, पर्यंत, विना, सक्षम 4-5 वेळा जर तुम्ही मनातल्या मनात आठवल्या तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. हे तर मित्रांनो कसे लक्षात ठेवायचे मी तुम्हाला सांगितलं. सम, समान, सारखा, प्रमाणे, सहित, आणि याच्या विरुद्धार्थी योग्य होते मित्रांनो. वरून, खाली, मागून, आतून, हे पण तुम्हाला पाठ झाले मित्रांनो. हे पण प्रॉब्लेम आहे इथं. प्रमाणे, मध्ये, पूर्वी, हे पण तुम्ही याच्यानुसार हाती पायी योग्य, हे दोघे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि योग्य हे कडे, प्रमाणे, मध्ये, आणि पूर्वी, विषय, हा एक सेंटेन्स लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्यानंतर हे झाले मित्रांनो नाम साधित शब्द योगी अवयव, विशेषण साधित, धातू साधित, आणि अवयव साधित, आणि संस्कृत साधित शब्द योगी अवयव मित्रांनो. आता याच्यानंतर आपण शब्द योगी अवयवाचे प्रकार बघणार आहोत मित्रांनो, जे अर्थावरून पडतात ते प्रकार. तर पहिला प्रकार आहे विनिमय वाचक. विनिमय वाचक म्हणजेच काय होते मित्रांनो, बदल, म्हणजेच विनिमय म्हणजेच बदली होणे. तर ते शब्द आहेत मित्रांनो, बदल, बदली, जागी, बदल, बदली, जागी, आणि ऐवजी. हे मित्रांनो म्हणजेच आपण जेव्हा बदली करतो तेव्हा त्याला आपण विनिमय वाचक म्हणतो. विनिमय वाचक म्हणजेच बदली, म्हणजेच एका वस्तूच्या, विनिमय म्हणजेच काय होते, एका वस्तूच्या बदली दुसरी वस्तू मित्रांनो. उदाहरणार्थ आहे साखरेऐवजी गुळ द्या, साखर ऐवजी गुळ द्या, सुरेशच्या जागी संतोषला घ्या. त्यात मित्रांनो त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे कैवल्यवाचक. ते कैवल्यवाचकाचे शब्द आहेत मित्रांनो, मात्र, फक्त, नाच, मात्र, फक्त, नाच, मात्र, फक्त, नाच. उदाहरणार्थ काय, मारुतीचं च, समुद्र लंघून जाऊ शकतो. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न हा आहे, त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे योग्यवाचक. योग्यवाचक म्हणजे सारखेपणा, सम, समान, सारखा, योग्य, प्रमाणे, बहु, हुकुम, म्हणजे ते सारखेपणा असते मित्रांनो, त्यांना आपण योग्यवाचक म्हणतो. म्हणजे तो उदाहरणार्थ पहिला आहे तो मुलगा तुझ्या सारखा, म्हणजे सारखा, हा शब्द आहे मित्रांनो योग्यवाचक. एक्झाम मध्ये हे प्रकार जास्त तर विचारत नाही, पण कधी कधी विचारले जाते मित्रांनो. हा फळ खाणे योग्य आहे, म्हणजेच हा शब्द योग्य आहे मित्रांनो. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे व्यतिरिक्त वाचक. व्यतिरिक्त वाचक म्हणजे याच्या व्यतिरिक्त दुसरा, म्हणजे ते शब्द कोणकोणते आपण यूज करतो, शिवाय, विना, व्यतिरिक्त, खेरीज, वाचून, परता. उदाहरणार्थ आहे तुझ्याशिवाय मला करमणार नाही, पाण्याविना जिवंत नाही, पाण्याविना जीवन नाही, तुझ्या विना मला करमणार नाही, आणि दुसरा आहे पाण्याविना जीवन नाही. हे उदाहरण आहेत मित्रांनो. हे शब्दयोगी अवयव आहेत, ते जोडून येतात मित्रांनो, त्याच्या अर्थावरून हे प्रकार पडतात मित्रांनो. पाचवा प्रकार आहे करणवाचक. करण म्हणजेच साधन. जेव्हा आपण विभक्तीमध्ये शिकले की करण म्हणजेच साधन, तर तो साधन असते मित्रांनो करणवाचक. तर करणवाचकाचे शब्द कोणते आहेत, मुळे, कडून, द्वारा, हाती, करवी, योग्य. आणि उदाहरण आहे पंख्यामुळे हवा येते, म्हणजे साधनामुळे, पंखा आहे त्याच्यामुळे आपल्याला हवा लागते, हवा येते.
तर मांजराकडून उंदीर मारला गेला, म्हणजेच ह्या मांजराकडून उंदीर मारला गेला म्हणजे एखाद्या साधनाकडून. तर साधन म्हणजे करणवाचक असते मित्रांनो. त्याच्यानंतर तुलनावाचक, तुलना म्हणजेच दोन वस्तूमध्ये तुलना करणे. तर मग ते शब्द आहेत मित्रांनो तुलनावाचकाचे. तल, मग, पेक्षा, मध्ये, परीस. तर रामापेक्षा सुरेश उंच आहे, याच्यात तुलना केली आहे मित्रांनो. तुलनावाचक म्हणजे दोन वस्तूमध्ये तुलना करणे. मुलीपेक्षा सीता शीतल हुशार आहे. मुलीमध्ये, सर्व मुलीमध्ये शीतल हुशार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर साहचर्यवाचक, साहचर्यवाचक म्हणजे सोबत मित्रांनो. साहचर्य म्हणजे काय होते, सोबत. तर ते शब्द कोणते आहेत, बरोबर, बरोबर आहे, स आहे, संगी आहे, स, संगे, संकट, सहित, निशी आणि सवे, हे आहेत मित्रांनो. तर उदाहरण आहे, त्याने मुलाबाळासह घर सोडला. त्याने मुलाबाळासह घर सोडला. हा आहे मित्रांनो साहचर्यवाचे. साहचर्यवाचे मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला समजले का, प्रकार समजले का. प्रकार म्हणजेच विनिमय, म्हणजेच बदली करणे, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. कैवल्य म्हणजे फक्त तेच, आणि योग्यवाचक म्हणजे समान, समान, योग्य आहे, समान, समान, सारखा, समयोग्य. आणि व्यतिरिक्त वाचक म्हणजेच याच्या व्यतिरिक्त दुसरा. आणि करणवाचक म्हणजेच साधन. तुलना म्हणजेच दोन मध्ये तुलना करणे. आणि साहचर्यवाचक म्हणजेच समान, सारखे. आठवा विरोधवाचक. विरुद्धवाचक म्हणजेच विरुद्ध असणे. तर हे शब्द बघा मित्रांनो, विरुद्ध, उलट, उलटे, विना. आणि त्याच्यानंतर आहे तिसरा प्रश्न. उदाहरण आहे मित्रांनो, भारताविरुद्ध पाकिस्तान कर रचत आहे. तर हा जो विरुद्ध शब्द आहे मित्रांनो, हा आहे शब्दयोगी अवयव. नवा प्रकार आहे हेतुवाचक. हेतू म्हणजेच कोणता तरी आपण जो काम करतो त्याचा एक मुख्य हेतू असते, उद्देश असते, ते शब्द आहेत मित्रांनो हेतू. करिता, साठी, कारणे, अर्थी. मी पत्र लिहिण्यासाठी मला पेन द्या. पत्र लिहिण्यासाठी पेन द्या. मी परीक्षा पास करण्याकरिता अभ्यास करतो. म्हणजेच अभ्यास कशासाठी करतो, कारण की परीक्षा पास करण्याकरिता. हे त्याचे हेतू असतात मित्रांनो, त्यांना हेतुवाचक शब्द असे म्हणतात. संग्रहवाचक. संग्रह म्हणजे संग्रह करणे. सुद्धा, देखील, हे शब्द आहेत मित्रांनो. सुद्धा, देखील, ही, पण, बारीक. आणि उदाहरण आहे मी सुद्धा तुला पैसे देणार. अकरावा प्रकार आहे मित्रांनो स्थलवाचक. आत, बाहेर, मध्ये, पुढे, समोर. स्थल म्हणजे ठिकाण असते, तर स्थल आत, बाहेर, मध्ये, पुढे, ते मित्रांनो हा पुढे, समोर, अलीकडे, पलीकडे, जवळ, पासी आणि समीप. तर शाळेजवळ दुकान आहे, हा आहे मित्रांनो शब्द योगी अवयव. त्याच्यानंतर कालवाचक अवयव. कालवाचक म्हणजेच वेळ. पुढे, पूर्वी, मागे, आधी, नंतर पावतो. तर खाण्याआधी गोळी घ्या. ते मित्रांनो कालवाचक म्हणजेच वेळ. आणि द्विकवाचक म्हणजे समोरची दिशा. प्रतीकडे, प्रती लागी, आई वडिला प्रती आदर ठेवणे, म्हणजे दुसऱ्याच्या प्रती आदर ठेवणे. भागवाचक म्हणजे चार भागापैकी किंवा त्या एका भागापैकी एक भाग, म्हणजेच पूर्ण भागापैकी एक भाग, त्याला भागवाचक म्हणतात मित्रांनो. शंभरातून एकदाच वाईट निघतो, उदाहरण आहे मित्रांनो. आणि 15वा प्रकार आहे संबंधवाचक. संबंधवाचक त्याचे शब्द आहेत मित्रांनो. संबंधवाचक म्हणजे संबंध ठेवणे. विषयी, संबंधी. आणि उदाहरण आहे भावाशिवाय अफार प्रेम आहे. भावाशिवाय अफार प्रेम आहे. भावाविषयी अफार प्रेम आहे मित्रांनो. तर हे आहेत मित्रांनो शब्दयोगी अवयवाचे प्रकार. तर आतापर्यंत आपण काय शिकला पूर्ण चॅप्टर मध्ये, शब्दयोगी अवयव म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण शिकला शब्दयोगी अवयव जोडण्याच्या अगोदर ज्या नामाला आपण जोडतो त्यांना सामान्य रूप करायला लागते. त्याच्यानंतर शब्दयोगी अवयव हे क्रिया विशेषण असतात, पण जे नामाला जोडले जातात तेव्हा शब्दयोगी होतात. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं शब्दयोगी अवयव आणि क्रिया विशेषणामधील डिफरन्स, फरक. आणि त्याच्यानंतर आपण शब्द योगी अवयवाचे
15 प्रकार बघितला मित्रांनो. हे प्रकार जास्त विचारल्या तर जात नाही, पण कधी कधी याच्यामध्ये विचारल्या जाते मित्रांनो लेवल नुसार. तर जर तुम्हाला याची मित्रांनो स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता.